मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली आहे। येत्या 31 जानेवारीपर्यंत एक बाजू सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, तर दुसरी बाजू मे पर्यंत सुरू होईल अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे। ये 31 जनवरी तक ये जो मरीन ड्राइव से वर्ली बेस तक का जो फेज है वो कंप्लीट हो जाएगा। एक तरफा मुंबई में जाने वाला 11 किलोमीटर, इससे लोगों को बहुत राहत भी। इधर शाम को अपन देखते हैं पिक और सुबह और शाम बहुत ट्रैफिक होती है और ट्रैफिक में लोगों को रिलीफ मिलेगा। ये बहुत एडवांस तरीके से बनाया गया टनल है। सकार्डो सिस्टम यहाँ इम्प्लीमेंट की गई है। इसके वजह से समझो कभी आगजनी हुई, जहाँ पर धुआं हो गया तो उसको उसका सक्शन करके उसको बाहर फेंकने का ये सिस्टम है लोगों को, ताकि तकलीफ ना हो, ऐसी सिस्टम है। और ये टनल जो है ये देश में सबसे बड़ा टनल है। तुमच्या जमिनीचे पट्टे तुमच्या हातून जाऊ शकतात। जेव्हा जेव्हा रस्ते पूल तयार होतात तेव्हा तेव्हा जमीन गिळंकृत केल्या जातात, त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा। तुमच्या जमिनी हडप केल्या जातील। राज्यात वेगळ्या प्रकारची सहकार चळवळ सुरू आहे। ही सहकार चळवळ नसून सहारा चळवळ आहे, त्यामुळे सतर्क रहा अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हात जोडून कळकळीची विनंती केली आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल, तो काय काय म्हणतात त्याला, शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार। माझी मराठी बांधवांना, भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला, सतर्क राहा। प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती गिळंकृत केल्या जात आहेत, जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत। ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे, जी आपल्या विरोधातली आहे, जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे। बाबांनो, हे समजून घ्या। उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना, त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला। मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो, मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलेलो नाहीये। सगळे तज्ञ आहे तिकडे, ते समजवतील तुम्हाला, तुम्ही तज्ञ असाल त्यातले। पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे, जी मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत, कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत। त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। नांदेडच्या नरसी येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याला वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत। ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे। जवळपास 5 लाख ओबीसी बांधव यावेळी उपस्थित राहतील असा अंदाज असून या मेळाव्याचे ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पूर्ण नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे। उद्या 7 जानेवारी रोजी नरसी नायगाव येथे भव्य असा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा हा होत आहे। या महामेळाव्याला 5 लाखापेक्षा जास्त ओबीसी बांधव या ठिकाणी एकवटणार आहेत। या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी अध्यक्षस्थानी असणार आहेत। या महामेळाव्याचे उद्घाटक ओबीसी जनमोर्चाचे नेते अध्यक्ष आदरणीय प्रकाशांना शेंडगे साहेब हे राहणार आहेत। या महामेळाव्याला श्री छगन भुजबळ, श्री गोपीचंद पडळकर, प्राध्यापक टी.पी. मुंडे सर व सर्व अन्य ओबीसी नेते या ठिकाणी या महामेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। हा महामेळावा नांदेड जिल्ह्यातला स्वातंत्र्याच्या 70 वर्षातला पहिला महामेळावा आहे, म्हणून हा महामेळावा एक ऐतिहासिक महामेळावा या ठिकाणी ठरणार आहे। कशी तयारी करणार? तयारीसाठी आमचा संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये सगळे ओबीसी बांधव कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। गेला 1 महिना झालं सगळे ओबीसी बांधवातील सर्व संघटना, वेगवेगळ्या प्रत्येक जातीचे म्हणजे शेकडो जातीचे आमच्या वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, त्याचबरोबर सर्वपक्षीय ओबीसी बांधव आणि त्या ठिकाणी कर्मचारी असतील, सर्व प्रकारचे सर्व कार्यकर्ते आज रात्रंदिवस काम करत आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामधून ओबीसी बांधव या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येत येत आहे। कायमच
मारहाण, अर्वाच्य शिवराळ भाषा करणारे आणि दादागिरीसाठी कुप्रसिद्ध असलेले भाजप आमदार सुनील कांबळे यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। भाजपचा आमदार असल्यामुळे गुन्हेगारी कृत्य करण्याचे परमिटच यांना मिळाले आहे का, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी, अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी कुप्रसिद्ध आहेत। 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली। 1 वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ, याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते, तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती। मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही। गँगस्टर शरद मोहोळ याचा भर रस्त्यात गोळ्या झाडून खून करणाऱ्या साहिल पोळेकर याच्यासह त्याला मदत करणाऱ्या 8 जणांना 8 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। त्यानंतरच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार 10 वर्षांपूर्वी झालेल्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडलाय। 2 वकिलांच्या सल्ल्याने नामदेव कानगुडे या व्यक्तीने मोहोळचा गेम करण्याचा कट रचला होता। यासाठी त्याने मोहोळच्या टोळीत आपला भाचा मुन्ना पोळेकर याला घुसवले होते। त्यामुळे आता मामाच्या अपमानाचा भाच्याने बदला घेतला असं म्हटलं जात आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश आहे। आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला असणाऱ्या धोक्याबद्दल सावध केलं होतं, तरीही आमचे राज्यकर्ते बेसावध असतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू असलेल्या संत सोपान काकांचा संजीवन समाधी सोहळा येत्या 9 जानेवारीला सासवड येथे संपन्न होत आहे। या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून दिंडी सोहळे सासवड येथे येत असतात। या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सालाबाद प्रमाणे जेजुरी येथून दिंडी सासवडकडे मार्गस्थ झाली आहे। जेजुरी येथील अनेक भाविक या दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी झालेत। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायातील कोणत्याही वरिष्ठांना अजून तरी आमंत्रण नाही। आमंत्रण मिळो अथवा न मिळो, आपण जिथे असू तिथूनच या सोहळ्याचा आनंद घेणार, असे कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी म्हटलंय। अजून तरी वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याच वरिष्ठांना त्याचं आमंत्रण मिळालेलं नाहीये। VIP मध्ये अजून तरी बाकी सगळेच आहेत। मिळेल न मिळेल याची कमतरता किंवा याची आमच्यापर्यंत तरी नाही आहे अजून। पण आमंत्रण मिळो न मिळो, पण राम मंदिर किंवा हे जे मोठं वैभव या मातेला लाभत आहे, फक्त महाराष्ट्रच नाही, फक्त कुठलं एक राज्यच नाही, हे जगासाठी, जगाच्या मालकाचं एवढं सुंदर मंदिर होतं, आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे आमंत्रण मिळालं नाही मिळालं तरी आम्ही जिथे असू तिथून तो आनंद व्यक्तही करणार आणि त्याचा आनंदही घेणार। रणबीर कपूर आणि रश्मिका मंदना स्टारर ॲनिमल चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरलाय। या चित्रपटाने एका महिन्यातच बॉक्स ऑफिसवर जगभरात 886 कोटींहून अधिकचं कलेक्शन केलंय। एकीकडे या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत असतानाच दुसरीकडे मात्र यावर टीकाही होत आहे। नुकताच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती। चांद्रयान 2 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचलाय। सूर्य मोहिमेवर इस्रोचे आदित्य L1 आपल्या निश्चित स्थानी म्हणजेच लँग्रेज पॉइंट 1 वर पोहोचले असून ते अंतिम कक्षेत स्थिरावले आहे। तेथे थांबून आदित्य 2 वर्षे सूर्याचा अभ्यास करून महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे। भारतातील ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्रोने 2 सप्टेंबर रोजी सुरू केली असून या निमित्ताने आज पुन्हा एकदा इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। धन्यवाद।